आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास. नमस्कार, मी दिलीप पोहनरकर एका महत्त्वाच्या बातमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. भारताची 16वी जनगणना सुरू झाली आहे आणि त्यासाठी 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान प्रगणक प्रत्येकाच्या घरी येणार आहेत. एकूण 33 प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहेत. जे प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत, या 33 प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तुमचा किमान 45 मिनिट ते 1 तास द्यावा लागणार आहे. आणि या प्रश्नांची उत्तरे देणे बंधनकारक आहे. एवढेच नव्हे तर एकदा दिलेल्या उत्तरात पुन्हा दुरुस्तीही होणार नाही. त्यामुळे या प्रश्नांची काळजीपूर्वक उत्तरे देण्यासाठी आणि अचूक उत्तरे देण्यासाठी, त्याचसोबत आपला महत्त्वाचा वेळ वाचविण्यासाठी शासनाने याचे ॲप, वेबसाईट आणि स्कॅनरही उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे आपण आपल्या घरी बसून आपल्या वेळेनुसार हे काम करू शकता. असे असले तरी एकदा का होईना प्रगणक आपल्या घरी येऊन आपण भरलेल्या माहितीची खात्री करणारच आहेत. जनगणनेची सर्व माहिती जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी श्रीमती चाटे, जनगणना कार्यालय मुंबईचे समन्वयक सत्यवंशु सिंह यांची उपस्थिती होती. आपण सगळेजण जाणत आहात की जनगणना 2027 ही आता होऊ घातलेली आहे. 2 टप्प्यामध्ये आपली राष्ट्रीय जनगणना जी आहे भारताची, ती 2 टप्प्यामध्ये होणार आहे. त्यातला जो पहिला टप्पा आहे, हा पहिला टप्पा हा हाऊस लिस्टिंगचा जो पहिला आपला टप्पा आहे, हाऊस लिस्टिंग ब्लॉक्स, पहिले घरांची गणना आणि त्यानंतर माणसांची गणना, अशा 2 टप्प्यामध्ये हे काम होईल. त्यातला हाऊस लिस्टिंगचा आपला टप्पा हा 1 मे पासून सुरू होत आहे. हाऊस लिस्टिंगमध्ये 1 मे ते 15 मे हा जो विंडो आहे, हा स्वतःच्या गणनेसाठी, स्वगणना म्हणजे लोकांनी स्वतःची गणना स्वतः करावी, हा पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा काही ज्या गोष्टी होत्या त्यातला हा एक विषय आहे की हे सेल्फ एन्युमरेशनचं पोर्टल जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे 1 मे ते 16 मे या दरम्यान. त्याच्या डिटेल्स आपण आपल्याला शेअर करणार आहोत. त्यानंतर 16 मे ते 14 जून हा जो टप्पा आहे, हा प्रगणक आणि पर्यवेक्षक आमचे प्रत्येक घरोघरी जाणार आणि त्या घरोघरी जाऊन त्या घराला क्रमांक टाकणे आणि जे आपण 34 प्रश्न म्हणतो त्या 34 प्रश्नांची माहिती घेऊन तो डाटा भरणे, हा पुढचा टप्पा आहे. याचं पण आम्ही तुम्हाला याच्यामध्ये डिटेल्स सांगणार आहोत. त्यानंतर आपल्या पूर्ण ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रियासाठी किती मॅनपॉवर आपल्याला लागणार आहे, किती आपले हाऊस लिस्टिंग ब्लॉक आहेत, ते आम्ही आपल्याला एक चार्ट प्रोव्हाइड केलेला आहे. आपले एकूण 16 चार्ज ऑफिसर आहेत. चार्ज ऑफिसर म्हणजे तालुका, त्याच्यातला जो शहरी भाग आहे हा सीओकडे आणि ग्रामीण भाग जो उरलेला आहे नगरपंचायत, नगरपालिका, हा तहसीलदारांकडे. असे 8 आणि 8 16 चार्ज आपल्याकडे आहेत. त्या 16 चार्जची किती प्रगणक, किती हाऊस लिस्टिंग ब्लॉक होतात, किती पर्यवेक्षक होतात, याचा एक चार्ट आम्ही आपल्याला दिलेला आहे. तो चार्ट आपण कृपया बघावा. त्याच्यामध्ये राखीवसह आम्ही संख्या दिलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही आपल्याला जे आम्ही 34 प्रश्न आहेत, त्या 34 पैकी एक प्रश्न फिक्स असतो. उरलेले जे 33 प्रश्न आहेत, हे 33 प्रश्न आम्ही आपल्याला प्रिंट स्वरूपात देखील दिलेले आहेत. ते पण आपण अवलोकन करू शकता. त्यानंतर आम्ही पूर्ण जो शेड्यूल आहे, आपला रोडमॅप स्टार्टपासून तर शेवटपर्यंत कसा आहे तो देखील दिलेला आहे. त्यानंतर सर्व चार्ज अधिकाऱ्यांची यादी आम्ही आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर आम्ही आपल्याला आमचं जे प्रशिक्षण सुरू आहे प्रगणक आणि पर्यवेक्षकांचं, सध्या आजपासून कालपासून ते 6 दिवस आमचा त्याचा स्लॉट आहे आणि 3-3 दिवसाच्या बॅचेस आहेत. हे जे प्रगणकांचं आणि पर्यवेक्षकांचं जे प्रशिक्षण चालू आहे, ते कुठे चालू आहे आणि त्यांचे कोण त्याच्यात सहभागी आहेत, याची पण आम्ही आपल्याला यादी दिलेली आहे. एवढा आम्ही आपल्याला याच्यामध्ये डाटा दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कम्फर्टमध्ये तुमच्या घरी बसून केव्हाही ही माहिती भरता येईल. ही माहिती जी भरायची आहे ती एका कुटुंबासाठी भरायची, ही वैयक्तिक माहिती नाही आहे. एका कुटुंबात 2 सदस्य आहेत, 4 आहेत, 10 आहेत, 15 आहेत, 20 आहेत, पण एका कुटुंबासाठी एक मोबाईल यूज करायचा आहे आणि एकाच कुटुंबासाठी किती पूर्ण माहिती भरायची आहे. हा जो माहिती आपल्याला भरायची स्वजनगणनेची, मगाशी आम्ही जी आपल्याला वेबसाईट सांगितली se.census.gov.in, ही जी आम्ही मगाशी आपल्याला वेबसाईट दाखवली, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर
टाकल्यानंतर OTP जनरेट होईल आणि त्यानंतर तुमची पुढची प्रक्रिया, तुम्ही तुमच्या कुटुंबाचं प्रमुखाचं नाव टाकून जे पुढचे क्वेश्चन्स आहेत हे सगळे क्वेश्चन्स भरल्यानंतर तुमचा घराचा अचूक लोकेशन टाकल्यानंतर हे तुम्हाला डाटा सेव्ह करायचा आहे. हा डाटा सेव्ह झाल्यानंतर तो एक ID आपल्याला येईल. तो ID आपल्याला टेक्स्ट स्वरूपामध्ये येईल आणि मेलवर पण ते आपल्या येईल. तो ID आपल्याला सेव्ह करून ठेवायचा आहे. तो वाटते की आपण इथे प्रश्न आहे ना ते सगळे प्रश्न एकदा वाचूया, त्याच्यामुळे सगळी क्लिअरिटी मिळून जाणार की काय काय गोष्टीमध्ये काय काय करायचे आहे. आता पहिले जे प्रश्न आहे घराची स्थितीवरती आहे बघा, घराची स्थिती कशी आहे त्याच्यामध्ये एकदा वाचून घ्यावं. मला वाटतं याच्यामध्ये काही अडचण नसावी, कारण आपल्याकडे एक्सपर्ट पण आहे. जे काही अडचण असेल 4 कॅटेगरीजमध्ये प्रश्न आहे. घराची स्थिती पहिली कॅटेगरी आहे. दुसरा आहे कुटुंबात उपलब्ध असलेल्या सोयी, काय काय गोष्टी घरामध्ये उपलब्ध आहेत. आणि तिसरं आहे कुटुंबाची माहिती, जे आता आपली चर्चा होत होती ते कुटुंबाची माहितीवरती आहे. आणि शेवटचं आहे कुटुंबाचे धारण केलेले मालमत्ता व इतर माहिती. तर हे 4 प्रकारचे कॅटेगरीजमध्ये प्रश्न आहेत.